नमस्कार, मी संध्या आपलं संध्याज किचनमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण वडापावची रेसिपी पाहणार आहोत। अगदी हा वडापाव बाहेर ज्याप्रमाणे मिळतो तसाच आपण बनवणार आहोत आणि हा बनवत असताना पिठामध्ये आपण अशी एक वस्तू टाकणार आहोत ज्यामुळे हा वडापाव अगदी बाहेर मिळतो तसाच होणार आहे। चला तर पाहूया ही वडापावची रेसिपी कशी करायची। साहित्यामध्ये इथे बटाटे घेतलेले आहेत। 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत। त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर आपण वापरणार आहोत। लसणाच्या पाकळ्या वापरायच्या, कढीपत्त्याची पानं, आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरच्या वापरायच्या। त्याचबरोबर धनेपूड आणि जिरेपूड आपण वापरणार आहोत। बटाटे उकडून घेतल्यानंतर कुकरचं प्रेशर पूर्ण गेल्यानंतर तो खोलायचा आहे आणि हे बटाटे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत। असं केल्याने बटाट्यातला पाण्याचा अंश कमी होतो। आता एक वाटण करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्यांचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकता, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, हे सर्व आपण पाणी न टाकता वाटण करून घेऊया। फोडणी करून घेऊयात। फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हिरवं वाटण केलेलं आहे ते टाकूयात। हे वाटण अगदी आपल्याला अर्धा मिनिटांसाठीच परतून घ्यायचं आहे। फक्त या मसाल्यातला कच्चा जो वास आहे तो गेला पाहिजे, यामुळे भाजी अतिशय खमंग लागते। त्याचबरोबर संध्याज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असलेली जी बेल आयकन आहे किंवा घंटी आहे ती प्रेस करा। त्यामुळे आपल्या रेसिपीजचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते सर्वात आधी तुम्हाला मिळतील आणि आपल्या छान छान रेसिपी आपण सर्वात आधी पाहू शकता। आता गॅस बंद करायचा आहे म्हणजे हा मसाला करपणार नाही। आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि धने जिरे पूड टाकायचे आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत। आता ते मॅशरच्या मदतीने आपण छान असे मॅश करून घेऊयात। आपण हाताच्या मदतीनेही हे कुस्करून घेऊ शकता। बटाटे इथे व्यवस्थित थंड करून घेतलेले, त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात राहिलेलं नाहीये। असं केल्यामुळे वडे थापताना त्याचं बाइंडिंग खूप छान येतं। आता यामध्ये तयार केलेली फोडणी टाकूयात आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊयात। बटाट्यांमध्ये मॉइश्चर राहिलं किंवा पाण्याचं प्रमाण असलं तर वडे करताना त्याचं बाइंडिंग व्यवस्थित राहत नाही। त्यामुळे कोणत्याच प्रकारचं मॉइश्चर या बटाट्यांमध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि फोडणीही आपण या बटाट्यांमध्येच टाकायचे आहे। हे बटाटे कढईमध्ये परतून न घेता या प्रकारे फोडणीच आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। यामुळेही बाइंडिंग खूप छान येतं वड्यांना। इथे 3 वाट्या बेसन घेतलेलं आहे। हे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। चाळल्यामुळे पिठातल्या गुठळ्या कमी होतात। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे। पाव चमच्यापेक्षाही कमी इथे आपण सोडा वापरलेला आहे। आता 1 चमचा खायचे तेल वापरायचं आहे, जे तुम्ही स्वयंपाकासाठी वापरता ते। हे तेल थंडच आहे। आता पिठाला या प्रकारे हे तेल चोळून घ्यायचं आहे आणि आता थोडे थोडे करून यामध्ये पाणी टाकत राहायचं आहे। वडा करत असताना कधीही खूप सारे पाणी एकत्र टाकू नका, त्यामुळे पिठातल्या गुठळ्या निघणार नाहीत। त्यामुळे जेव्हा तुम्ही थोडे थोडे पाणी टाकता तेव्हाच या गुठळ्या काढण्याचा प्रयत्न करा।
हे पीठ जास्त सैलसरही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. पाणीही आपल्याला इथे थंडच वापरायचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये या प्रकारे ते आपल्याला फेटत राहायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकत आहे. इथे पिठामध्ये कॉर्नफ्लोअर टाकणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळेच जो वडा आपण स्टॉलवर खाता त्याप्रमाणे याची टेस्ट येते. याचं कोटिंग खूप जबरदस्त येतं. त्याचबरोबर तेवढाच हा वडा कुरकुरीत होतो. बघू शकता तुम्ही, खूप छान अशी कन्सिस्टन्सी पिठाला आलेली आहे. हे पीठ आपलं तयार आहे. बटाटे वड्यांसाठी लागणारी भाजी आपली तयार आहे. आता एकदा आपण ही छान अशी मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता या भाजीमध्ये आपण थोडेसे असे बटाट्याचे तुकडे ठेवलेले आहेत. पूर्णपणे बटाटा हा मॅश केलेला नाही. यामुळे बटाटा वडा खाताना खूप छान अशी टेस्ट लागते. आता आपण वडे करायला घेऊयात. या प्रकारे ते हातावरती ठेवून चपटे करून घ्यायचे आहेत. आपण छोट्या किंवा मोठ्या आकाराचे बटाटे वडे करू शकता. बाइंडिंग खूप छान आलेलं आहे. आपण बटाटे घेताना ते थंड करून घेतलेत आणि फोडणीही आपण या बटाट्यांमध्ये टाकलेली होती. त्यामुळे अगदी ही भाजी सैलसर झालेली नाही आहे. हे वडे आपण करून घेतलेले आहेत. या प्रकारे आपण ते चपटे बनवू शकता किंवा असे गोल आकाराचेही बनवू शकता. आता तयार केलेले वडे या पिठामध्ये या प्रकारे घोळवून घ्यायचे आहे. आणि आता आपण गरम झालेल्या तेलामध्ये हे सोडूयात. तेल अगदी गरम झालेलं नकोय, त्यामुळे वडे टाकल्याबरोबर करपतील. आता आपल्याला हे मध्यम आचेवर छान असे तळून घ्यायचे आहेत. हे वडे सतत या प्रकारे हलवत राहायचे आहेत. त्यामुळे छान असे एकसारखे तळले जातात. मस्त असा सोनेरी कलर आला की हे वडे आपण काढून घ्यायचे आहेत. हळूहळू वड्यांना कलर येऊ लागलेला आहे. वडे काढून घेऊयात. आता वडापाव म्हटलं की तळलेल्या मिरच्या तर आल्याच पाहिजेत. त्यासाठी आता या मिरच्या तेलामध्ये तळून घेऊयात. मिरच्या तळण्याआधी त्याला उभे कट देऊन घ्यावेत, म्हणजे त्या तेलात फुटणार नाहीत. आता इथे गरम तेलामध्ये वड्याचे जे बेसन पीठ तयार केलेले ते सोडायचे आहे आणि याचा आपल्याला छान असा कुरकुरीत चुरा करून घ्यायचा आहे. हा चुरा करत असताना मंद गॅसवर तळून घ्यायचा आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तो कुरकुरीत होतो. आणि हे पीठ तेलामध्ये सोडत असताना खूप काळजीपूर्वक सोडावे. तेल हातावर उडण्याची शक्यता असते. आता वडापाव आहे म्हटल्यावरती त्यासाठी लागणारी चटणी झालीच पाहिजे. त्यासाठी इथे कुरकुरीत असा चुरा घेतलेला आहे जो आपण आत्ता तळलेला. त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला जाडी भरडी अशी ही चटणी करून घ्यायची आहे. इथे आपण सर्व तयार करून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्याही आपण तळून घेतलेल्या आहेत. त्यावर थोडंसं मीठ सोडूयात, म्हणजे आणखीन चव वाढते. त्याचबरोबर ही वडापावची चटणी तयार आहे आणि वडे देखील तयार आहेत. चला तर मग आता प्लेटिंग करूयात. चला तर मग प्लेटिंग करायला घेऊयात. इथे पाव घ्यायचा आहे आणि त्यावर ही जी चटणी आपण करून घेतलेली आहे ती भुरभुरायची आहे. या चटणीमुळे हा वडापाव एवढा अप्रतिम लागतो की मी नक्की तुम्हाला सांगू शकते की या प्रकारचा वडापाव जर तुम्ही घरी बनवाल तर इथून पुढे तुम्ही बाहेरचा वडापाव खाणारच नाही. नेहमी तुम्ही स्वतः बनवून हा खाणं पसंत कराल. खूप सोप्या पद्धतीने आपण हा सांगितलेला आहे. खूप भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. नक्की तुम्ही या पद्धतीने बनवून पहा वडापाव. खूप
खूप भन्नाट लागतो, अगदी बाहेरच्या पेक्षाही छान. वा, क्या बात है. तर नक्की मला कळवा कशी वाटली रेसिपी. आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि संध्याच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.